मित्रांनो नमस्कार, मी दिलीप सोनवणे. मित्रांनो ही सगळी चालक मालक यांची टीम आहे आणि हे नागपूरवरून आले होते. आपण केव्हा निघालेले? आपण केव्हा निघाले? हम निकले थे कल रात 14 तारीख को. हम निकले थे करीबन 5 बजे मुंबई के लिए और हम मुंबई पहुँचे हैं करीबन 7 बजे. और हम 7 बजे से नाश्ता वगैरह फ्रेश होकर हम डायरेक्टली हम आज़ाद मैदान में आए हैं. हम अपनी हक की लड़ाई के लिए आए हैं क्योंकि ये जो कंपनी जो अपनी मनमानी कर रही है इससे हमारे ऑल महाराष्ट्र के जितने भी कैब ड्राइवर हैं, ऑटो चालक हैं, सभी लोग परेशान हैं. इसलिए हम यहाँ पे अपने जो हक की जो चाबी रहती ना वो लेने के लिए आए हैं. मित्रांनो तुम्ही बघताय आपल्या मागे नागपूरवरून लोक आलेले आहेत आणि काल निघलेले आहेत. मला असं म्हणायचं आहे की मुंबईमध्ये राहणारे चालक मालक यांना गंभीरता नाही आहे का? यांना काही वाटत नाही का बाबा आपल्याला आपल्या हक्काचे रेट मिळावे? तुम्हाला असं वाटत नाही का मित्रांनो? कृपया करून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, हा व्हिडिओ जितके लोक बघत असतील जितक्यांपर्यंत पोहोचत असेल कृपया करून मित्रांनो आझाद मैदानावरती या. तुम्हालाही कळायला पाहिजे की आपण आंदोलन कशासाठी केलं आणि हा आंदोलन कशा संदर्भात आहे. पुण्यामध्ये निघणारे लोक त्यांना प्रत्येकाला विनंती करेल मित्रांनो तुम्हीही निघा. मुंबईच्याही आपल्या काही सभासद आहेत, मुंबईचे सभासद इथे पोहोचलेले आहेत. कृपया करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मोर्चाला सगळ्यांचा सहभाग असावा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. भारत माता की जय. जिंदाबाद. नागपूरची टीम इथे पोहोचली आहे आझाद मैदानावर. आपल्या कल्याण इथले कुणी इथं नाहीये. हे पोहोचणार कधी? टायमिंग 11चा दिला, 11 वाजून आले. गाड्या बंद ठेवल्या भरपूर लोकांनी, सर्चिंग दिसतीये पण गाडीत बसून काही होणार आणि काही लोक याच्यामध्ये बुकिंग उचलतात. आम्ही फेक बुकिंग मारून बघतोय. हा फेक बुकिंग आम्ही मारून बघतोय. बुकिंग उचलत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. बरोबर टाइम प्लसची बुकिंग सर 11 किलोमीटर 210 रुपये. काही झालं वाटो उबेरवाल्या ओलावाल्याने. येते रिक्षाचं भाडं इकडे येतो अटेंडरचं. और रिक्षाला चांगलं भाडं आहे आपल्यापेक्षा. 4 किलोमीटरला 100 रुपये. 4 किलोमीटरला 100 रुपये. मग सांगा आपल्याला बॅच बिलला कंपल्सरी केला गव्हर्नमेंटनी. आम्ही साहेबाकडे गेलो RTO मध्ये. साहेब बॅच बिल आम्हाला लागू नाही आहे. आम्हाला वरतून प्रेशर आहे म्हणते साहेबाकडून. बॅच बिल काय आहे बॅच बिल हॅलो ओके आपलं बॅच बिल सरकारकडून पाहिजे आपल्याला. म्हणजे ओला उबेर असलेल्या सही में पैसे नहीं बोला. गूगल पे से ट्राय करना है. गुजरातमध्ये येलो प्लेट आहे ना, कंपल्सरी त्याला मीटर लावायला ट्राय करणार. पैसे नाही हुआ 2 बार किया. आपल्या इथं महाराष्ट्रात का मीटर नाही? बरोबर. गुजरातमध्ये काय करा, गुजरातची गाडी आणून 5 मीटर लावले. आम्हाला पण पाहिजे छोटा मीटर. आम्हाला पण लावलं पाहिजे. गुजरातमध्ये चालतं, महाराष्ट्रात का नाही? मुंबईमध्ये का नाही? गुजरातमध्ये मीटर बसवलं तर आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये बसून द्यायला सरकार आम्हाला रेट सुनिश्चित केलेले आहे ते आम्हाला आता लागू करा. कंपनी सिस्टम आहे, 2 दिवस लागू होतो. काय शिकवता? तुम्ही आयडी बरोबर पॅनल्टी मारायचं असेल तर 1 दिवसात मारता आणि आयडी बंद करायची असेल तर 10 मिनिटात बंद. गेल्या हप्त्यामध्ये मला उबरचा फोन आला. कस्टमर काय बोलतोय, पुण्याला जायचं आहे, 6 घंटे तुम्ही बुक केलं बरोबर आहे. 6 घंटे खाली 3200 रुपये. आता कस्टमर 6 वाजता 12 वाजता मुंबईला यायचं बरोबर आहे. तो मग तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता इकडे यायचं. एअरपोर्ट मला मुलगा येणार आहे. मग त्याच्या आधीच चार्ज लागेल मुलं. मी बोललो त्या कस्टमर ट्रिप कॅन्सल केला आणि उबरला कंप्लेंट केला. उबरला जाऊन संध्याकाळी फोन आला. ते कंप्लेंट आहे. माझा फोन रेकॉर्डिंग आहे बोलतो. मी तुम्हाला रेकॉर्ड केलं मी काय बोललो ते. आणि दुसरीकडे माझा आयडी ब्लॉक करा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर तुमची खोळू मारी कस्टमर काय बोला ना, कस्टमर तिथे घेऊन आम्ही कस्टमर कानाची घेतलं ते बोललो. तुम्ही बुकिंगचे चेक करून मी आणि आजूबाजूच्या लोकांचं काय तुम्ही आयडी बुक करता. आम्ही 12 वर्ष मी खाली नंबर म्हणजे त्यांच्यासाठी एवढा प्रोव्हाइड आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे, चालक मला आमची मेहनत हे तिथं गेली आणि त्या कस्टमरनं बस बसला आणि आपली याची बरेचबाजी केली आणि त्याला आपण जर थोडीशी मूग मुजोरी केली त्याच्याशी तर त्यांनी जर पटकन कंप्लेंट टाकली तर आपली लागून जाते. आयडी ब्लॉक
मेरे आसपास जितने भी सब देख रहे हो आप, ये सब अब अभी हम मुंबई आज़ाद मैदान में सब खड़े हैं और नागपुर से क्या ऑल महाराष्ट्र से सभी लोग यहाँ आ रहे हैं और सभी लोग अपने हक के लिए लड़ रहे हैं और देख सकते हो काफ़ी क्राउड है यहाँ पे, काफ़ी लोग आ रहे हैं। मुद्दे के लिए कौन कहाँ से आए हैं, सगळा क्राउड दिसला पाहिजे, थोडा लांबून घे. क्यों जमा हुए हैं? अपने हक के लिए। कौन है? ओला उबर वाले, ओला उबर स्विगी जोमेटो में काम करने वाले, रिक्शा में काम करने वाले, टैक्सी में काम करने वाले, हम वो ड्राइवर हैं जो महाराष्ट्र में महाराष्ट्र की प्रशासन को 9% का टैक्स देते हैं और सेंटर की गवर्नमेंट को भी 9% का टैक्स देते हैं। हर 100 रुपए पे 18 रुपया देते हैं, लेकिन आज हमारी हालत क्या है? हमारे जेब में कभी कभी 18 रुपया भी नहीं रहता है। ये किसके कारण? ओला उबर। ये किसके कारण? ये ओला उबर के कारण हम 14 घंटा, 16 घंटा, 18 घंटा काम करते हैं, लेकिन जब हम अपने घर पे वापस जाते हैं तो हमारे जेब में 100 रुपया नहीं रहता है कि हम अपने बच्चों को कैडबरी दिला पाए। क्यों? हम काम नहीं करते? इतना करते हैं। आज हम आजाद मैदान में जमा हुए हैं। ये देखिए, कुछ लोग नागपुर से आए, कुछ लोग पुणे से आए, कुछ लोग सांगली से आए, और मुंबई वाले कहाँ हो तुम? मुंबई वाले भी दोस्तों, आज 15 जुलाई हम आजाद मैदान में जमा हुए हैं। हमारे साथ महाराष्ट्र के 14 से 16 यूनियन है। जो लोग ऑटो, टैक्सी, कैब, मोटरसाइकिल में काम करने वाले लोग हैं, ये सब लोग जमा हुए अपने हक के लिए। और हमारी मांग क्या है? हमारी मांग है हमारा रेट पे कैंपिंग होना चाहिए। हम कुछ ज़्यादा नहीं मांगते। हम ये चाहते हैं, हम जो काम कर रहे हैं हमारे को हमारा हक मिलना चाहिए। क्या हम ये कोई गलत मांगे? नहीं। इसके लिए आप लोग साथ हैं? हाँ, साथ में। कब तक रहेंगे? जब तक नहीं मिलेगा हक, तब तक आंदोलन चलता रहेगा। दोस्तों, कुछ ही देर में हमारे पार्टी के भी साथी यहाँ पे आ जाएंगे, लेकिन तब तक हमें शांति बना के रखना है। एक छोटा सा मैसेज जो मुंबई में लोग ड्राइविंग कर रहे हैं उनके लिए, जो लोग रोड पे रोक रहे हैं उनको हमें रोकने की जरूरत नहीं है। कोई अगर अपनी मर्जी से आता है मोस्ट वेलकम, लेकिन कोई नहीं आना चाहता है वो कल आएगा, वो परसों आएगा, लेकिन आएगा जरूर। आप लोग शांति बनाए रखें, हम अपना हक लेके रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र. एक मिनिट ऐका जरा. हा खूप मोठा विषय. काल मी एक व्हिडिओ बनवला होता. ठीक आहे, तुम्हाला एक दाखवून द्यायचं होतं की बाबा उबर एक्सेलच्या गाड्या जर तुम्ही ड्रायव्हर लोकांनी तुम्ही स्वतःने ॲक्शन घेतली आणि गाड्या चालवायच्या बंद केल्यात, आज मुंबईमध्ये कमी गाड्या लॉग इन झाल्यात कालच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे गाड्या मुंबईमध्ये कमी लॉग इन झाल्यात. याचा परिणाम असा झालाय, हे बघा, एक भाडे जुनं 566 रुपयाचं 39 किलोमीटरचं हे जुनं भाडं आहे. हे जुना दर आहे हा मुंबईमध्ये देत होता. ठीक आहे, आज मुंबईमध्ये ड्रायव्हर लोकांनी गाड्या बंद करण्याचा परिणाम असा झालाय, आज ह्या गोसिड्यांचं भाडं आज 1300 रुपयाचं भाडं झालंय. हे बघा, तेच लोकेशन हा विचार करा. ड्रायव्हरने ठरवलं ना, हा ओला उबेरच काय, सरकारला सुद्धा पायाशी आणायची ताकद आपल्या अंगामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त एकत्र राहिलं पाहिजे. आणि ही स्ट्राईक जी आज चालू झाली आहे, हे जे आज होते, ह्याच्यात कुठल्याही ड्रायव्हरनी माघार घ्यायची नाही. जरी मी तर आझाद मैदानात आला नाही, कुठेही असाल,
तिथं मोबाईलमध्ये ओला उबेरचा ॲप आजच्या दिवसासाठी अनइन्स्टॉल करून टाका. अनइन्स्टॉल करा ॲप आजच्या दिवसासाठी. एकही ॲप इन्स्टॉल नाही पाहिजे मोबाईलमध्ये. जोपर्यंत इथं निकाल लागत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये ओला उबेरची गाडी ऑनलाईन आली पाहिजे. मुंबईत काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑनलाईन आली पाहिजे. ह्या लोकांना कळू द्या. ड्रायव्हरनी जर ठरवलं ना तर ह्या गाड्या चालणारच नाहीत. आणि ह्यांनी जे उबेरनी ओलानी ठरवले स्वतःच्या गाड्या आणायच्या, उबर ग्रीनच्या, उबर ब्लॅकच्या, ह्या स्वतःच्या गाड्या ज्या मुंबईमध्ये पळवायच्या ठरवलेत ना, ह्यांना कळू द्या जोपर्यंत ड्रायव्हर ठरवणार नाही तोपर्यंत कुठलीच गाडी ओला उबेरला चालणार नाही. हे चालक आणि मालकच मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य करणार. बाकीचे आटू चाटू आलेले ते चालणार नाहीत. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मला उबर चालू 2015 झालंय माझ्या माहितीप्रमाणे. त्यावेळेस रेट आपल्याला पदार्थ देत होतं, कस्टमरला कमी करत होतं. आज ते आपल्याकडून पण कमिशन घेत आहे. आज 10 रुपये प्रमाणे आपला रेट देत आहे पुणे, मुंबई, नाशिक सगळ्या शहरामध्ये. आणि आपल्या ड्रायव्हरांची काय झाली एकी नाही. त्यामुळे हे ओला उबर रॅपिडो ह्याने आपले सगळ्यांचे ओळखून घेतलेलं आहे. आणि मुंबईमध्ये जे बाहेरचे लोक आहेत त्यांना पण काय पर्याय नसल्यामुळे ते पण गाड्या चालवतात. त्यांना माहिती आहे हे कमी रेटमध्ये पण पळतात. पण जे महाराष्ट्राच्या मुंबईच्या बाहेर आहेत, मुंबईपेक्षा पुण्यामध्ये रेट थोडं जास्त आहेत. तरी पण हे रेट आपल्याला अजिबात परवडत नाहीत. जोपर्यंत ओला उबर रॅपिडो हे आपल्यासमोर नाक असत नाही तोपर्यंत आपण माघारी घ्यायची नाही. आणि आपण 10-15 लाखाच्या गाड्या घेतोय आणि त्यांना देतोय. ते आपल्या जेव्हा मोठे झाले. आज तुम्ही विचार करा, महागाई दरवर्षी 10-15% वाढते. ते 15-20% रेट कमी करतात. त्यामुळे आपल्या ड्रायव्हरची एकी ठेवा आणि एकी अशीच राहू द्या. इथून पर्याय झाल्याशिवाय कुणी हे आंदोलन बंद करू नका. आणि मला उबर रॅपिडो चालवू नका. मला गाड्या तुम्ही 8 दिवस बंद ठेवा. अजिबात मला उबर रॅपिडो ऑनलाईन जाऊ नका. धन्यवाद. मित्रांनो, पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही कॅब चालवणारे आपले चालक मालक असतील, सगळ्यांना माहिती आहे ओला, उबर, रॅपिडो, इनड्राईव्ह ऑनलाईन चालणाऱ्या कंपन्या ही आपल्या सगळ्यांची पिळवणूक करते. मित्रांनो, करते का नाही? आपण आज इथे कशासाठी जमलोय? आपण आज इकडे जमलेलो आपली जी ओला, उबर, रॅपिडो ऑनलाईन कंपन्यांकडनं जी पिळवणूक होती ती बंद करण्यासाठी. आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्याला ही ओला, उबर यांच्याकडनं आपली जी पिळवणूक होते ही बंद झाली पाहिजे आणि ही आपल्याला बंद करायची आहे. आपल्याला शासनाने दिलेला रेट हा आपल्याला लागू करून घ्यायचा आहे. पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये असणारे, मुंबईमध्ये असणारे प्रत्येक चालक मालक यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, की आपण आपल्यासाठी काय करू शकतो, आपण आपल्यासाठी काय करू शकतो मला तुम्ही सांगा. आज इथे आलेले फक्त इतक्याच लोकांना गरज आहे का पैशाची? इतक्याच लोकांचा दर वाढणार आहे का? आपण जर सगळे मिळून एकत्रित आलो तर आपल्या सगळ्यांच्याच पदरामध्ये काहीतरी पडेल. सगळेच घरी जाताना 4 पैसे जास्त घरी येऊन जातात. मित्रांनो, त्याच्यामुळे मी प्रत्येकाला अजून सुद्धा विनंती करतोय, मुंबईमध्ये असणारे चालक मालक जे पॉसिबल जे जवळपास असतील, जे जवळपास असणारे पोहोचू शकतात त्यांनी कृपया करून या आझाद मैदानामध्ये पोहोचलं पाहिजे. आझाद मैदानामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी इथे असलेले प्रत्येक चालक मालक यांनी पोहोचलं पाहिजे. धन्यवाद. गाडी अवेलेबल नाहीये, ही आपली ताकद आहे. बघा, गाडी अवेलेबल नाही. थोड्या वेळात इथं ड्रायव्हर पण तेवढे दिसतील. फक्त सगळे जिथं आहेत त्यांनी संयम ठेवा आणि या स्ट्राईकला साथ द्या, शांतता पाळा. कुठलेही वाईट वळण ह्या स्ट्राईकला लागलं नाही पाहिजे. सगळ्यांनी शांतता पाळून ह्या स्ट्राईकचं आंदोलन करून आपण सहकार्य करून ह्या गोष्टी मिळवून घेऊया. ठीक आहे. चोर है ओला उबर, चोर है, चोर है, चोर है ओला उबर, चोर है, चोर है, चोर है ओला उबर, चोर है, चोर है, चोर है. हमारे साथ कुछ ऑटो ड्राइवर भी हैं जो भेदभाव करने आए हैं. ये भेदभाव दो को करेंगे और दो को हाईलाइट नहीं करेंगे. पूरी करो, पूरी करो. जिंदाबाद जिंदाबाद. होश में आओ, होश में आओ.
नहीं चलेगी, मेरी मनमानी नहीं चलेगी, मेरी मनमानी नहीं चलेगी। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भावेश अग्रवाल मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। 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 ड्राइवर का शोषण करना बंद करो बंद करो बंद करो। भावेश अग्रवाल जागो जागो जागो। हमारा खून पीना बंद करो बंद करो बंद करो। बंद करो बंद करो बंद करो। ओला उबर बंद करो बंद करो। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। आजाद मैदान में भी करीबन हजारों के तादाद में ड्राइवर लोग आ चुके हैं। यहाँ पर से रिक्शा चालक से लेके कैब ड्राइवर तक यहाँ पे सभी लोग अवेलेबल थे। सब लोग नागपुर से लेके पूरे ऑल महाराष्ट्र के लोग यहाँ पे हैं आजाद मैदान मुंबई में। भाई मैं नागपुर वाले से भी रिक्वेस्ट करता हूँ कि 2 दिन सर्विस बंद रखें भाई, 2 दिन सर्विस बंद रखें। ये हमारी पूरी नागपुर की नींद है और भी लोग आ रहे हैं। ओला उबर बंद करो बंद करो बंद करो। ओला उबर बंद करो ओला उबर बंद करो। गली गली में शोर है, गली गली में शोर है। गाड़ी आपल्या हक्काची ओला उबर बंद करो ओला उबर बंद करो बंद करो बंद करो बंद करो। गाडी आपल्या हक्काची गाडी आपल्या हक्काची। ये होता है भाई पावर। ड्राइवर एकता जिंदाबाद। और अभी मैं मुंबई में हूँ जस्ट रेलवे स्टेशन के अपोजिट में, और ये यहाँ पे स्ट्राइक चालू हो गई है। ओला उबर की गाड़ियाँ जो है रोड पे रोकी जा रही है, देख सकते हो। इसको 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 देखो। दब रे ये गाड़ी है, गाड़ी को हमने रोके अभी। मुंबई में अभी भी सबको पता है कि मैं मुंबई में हूँ और मैं आज ही आया हूँ। आज का 15 तारीख है भाई, और हम लोग नागपुर से हम प्रोटेस्ट कर रहे हैं, कंटिन्यू प्रोटेस्ट कर रहे हैं। इसके हम गाड़ी रोक रहे हैं, यहाँ पे गाड़ी रोक के हम देख रहे हैं, चेक कर रहे हैं कि गाड़ी ओला उबर बंद है कि नहीं। यार जिसका डिवाइस ऑन है उसको बंद करवाने लगा रहे हैं। ये हाल अगर से नागपुर में देखना चाहते हो तो रेडी हो जाओ भैया। ये नागपुर में हाल ऐसे होना देखना चाहते हो तो भाई काम करो, नहीं तो बंद करो ओला उबर अभी। अरे भाऊ गाड़ी क्या बोले? BMC का बोर्ड लगाया था। ये भी गाड़ी रुकी, ठीक है। नागपुर वालों देख लो ये हालत। अगर से आप भी चाहते हो आपकी गाड़ी तोड़ फोड़ होगी, अभी से समझ जाओ भाई, अभी से समझ जाओ प्लीज़। बंद करो ओला रैपिडो, बंद करो। कंपनी से बात करो जरा। आप ओला उबर नहीं चाहिए हमको ओला उबर। समझ रहे हो भाई ये बहस किस लिए है? ओला उबर बंद करो, ओला उबर बंद करो। ये चला मैदान चला। कोई जाना नहीं क्या? कोई जाएगा नहीं ना? नहीं ड्राइवर एकता जिंदाबाद।
केशव सर तुम आगे बढ़ो, डॉक्टर केशव सर तुम आगे बढ़ो।